नमस्कार. श्री स्वामी समर्थ होतो चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काही नियम अटी पाळायचे आहेत, तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, मांसाहार करायचा नाही आहे. त्याच्यानंतरला उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला गुरुचरित्र पारायणाला बसायचं आहे. तुम्ही सकाळी गुरुचरित्र हे पहाटे 4 ते दुपारी 4पर्यंत कधीही वाचू शकता. फक्त एवढंच की 12 ते 12:30 या दरम्यान दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो, त्यामुळे या दरम्यान तुम्हाला वाचन करायचं नाही आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथाला 5वा वेद मानलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही खरंच तेवढं पावित्र्याने वाचन करायचं आहे, मन शुद्ध ठेवायचं आहे. बघा, अजून काही माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर मी म्हणजे नाही का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ देत आहे, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. बघा, जेव्हा तुम्ही 7 गुरुचरित्र पारायण करताना तेव्हा तुमची कितीही मोठी गोष्ट असू दे ती शक्य होते, म्हणजे कितीही शक्य गोष्ट असू दे ते शक्य होते, म्हणजे होतेच. एवढं गुरुचरित्र पारायणाचा साक्षात्कार आहे, त्याच्यामुळे नक्की करा. व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे.